लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 21 ऑगस्टचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. मालिकेचा एक जबरदस्त प्रोमो समोर आलाय. काव्या आता या वसू आत्याचा गळा धरते, कारण यांच्याकडे एक मोठा पुरावा आलेला आहे. तो म्हणजे मिथुन काकाच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेला पिहू आणि वसू आत्याचा तो व्हिडिओ. आता तो व्हिडिओ कधी समोर येतोय याची आपल्याला वाट बघायची आहे, पण तो व्हिडिओ समोर येणार आहे का, आणखीन कुठला पुरावा समोर येईल त्यासाठी बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. तर बघा, मालिकेच्या सुरुवातीला आता वसू आत्या आणि रम्या दाखवल्यात. वसू आत्याने आणि रम्याने मिळून नंदिनीला कसं उल्लू घुमवलं आणि प्रत्येक वेळेला नंदिनीच्या एक पाऊल पुढे ते कसे राहिले या सगळ्याचा डिटेल आढावा रम्याने आणि वसू आत्याने स्वतःच नंदिनीला दिला. तर बघा, आता इथे तुमच्या मनात प्रश्न आला असेल की नाही, वसू आत्या जेव्हा हे सगळं बोलत होत्या तेव्हा या नंदिनीने रेकॉर्ड करायचं असतं, पण बहुतेक नंदिनी तिचा फोन चार्जिंगला लावायला विसरली असावी, असा आपला माझा मी गैरसमज करून घेतलाय. कारण बघा वसू आत्याने इत्यंभूत माहिती दिलेली आहे नंदिनीला की त्यांनी कसं कसं एक एक पाऊल पुढे टाकलं तिच्याही आधी. तर सुरुवातीला रम्या चिथवते नंदिनीला आणि म्हणते, बघ आई, अगं जे घर हिने जोडून ठेवलं होतं तेच घर आता हिला कसं हकलवून लावणार आहे. अगं ज्या नजरा हिला मायेने बघत होत्या त्याच आता हिच्याकडे रोखून बघताय. आता ही वसू आत्या म्हणते, अगं जे माझ्या विरुद्ध वागतात ना रम्या, त्यांचे मी असेच हाल करते. आणि ही नंदिनी पहिल्यापासून माझ्या रडारवरच होती. नंदिनी म्हणते, काय हो, काय केलं मी, काय आनंद मिळवलात आणि तुम्ही या सगळ्यातनं. आता ही वसू आत्या म्हणते, तुला हरवण्याचा आनंद मिळवला मी नंदिनी. तू नेहमी म्हणायचीस ना नंदिनी, मी बोलून नाही करून दाखवते. तुला प्रश्न पडला असेल ना की हे सगळं मी कसं केले, तर ऐक, डोळे कान उघडे ठेवून ऐक, काय काय केलं मी. वसू आत्या आता सुरुवातीपासून सांगतात नंदिनीला की कुठून त्यांनी प्लॅनिंग आणि प्लॉटिंग सुरू केली. वसू आत्या म्हणतात, त्या दिवशी तुला काव्या पिहूला चित्र काढायची आयडिया देत होती ना, त्या दिवशी स्वयंपाकघरात उभं राहून कोणीतरी तुमचं बोलणं ऐकत होतं नंदिनी. आता ते सगळं आपल्याला स्क्रीनवर व्हिज्युअलाइज करून दाखवलंय. आता ही रम्या त्या काव्याचं बोलणं ऐकते आणि ती काव्या सांगते ना नंदिनीला की तू सांग पिहूला ताई चित्र काढ, म्हणजे चित्रातनं सगळं काही व्हिज्युअलाइज होईल तिला वगैरे वगैरे. मग रम्या सांगते नंदिनीला की तुझं आणि काव्याचं बोलणं ऐकलं आणि मी त्या आईला सांगितलं. आता वसू आत्याने त्यावेळेला काय रिएक्शन दिली ते सगळं आता पुन्हा दाखवलंय. आता रम्याने ते सांगितल्यावरती या वसू आत्या हसतात. रम्या म्हणते, आई तू हसतेस काय ग, तुला टेन्शन नाही येते का, तुला काय म्हणजे डोक्यात काय येते तुझ्या. आता त्यावर वसू आत्या म्हणतात, अगो टाइम बॉम्ब लावायचा आहे नंदिनीच्या वाटेवर, असा टाइम बॉम्ब. रम्या, आता टाइम बॉम्बचा जो स्फोट होईल ना तो फक्त नंदिनीला आणि आपल्याला ऐकू जाईल, असं काहीतरी करूयात. आता रम्याला काही समजत नाही, आई तू काय सांगतेस. मग वसू आत्या म्हणतात, अगो ती नंदिनी सत्य शोधते ना, मग आपण मदत करू तिला सत्य समोर आणण्यासाठी. तिचं जे खरं आहे ना ते तिच्या खऱ्यापेक्षाही जास्ती मोठं करून दाखवू. तिला वाटत असेल ती जिंकेल, पण प्रत्यक्षात आपण जिंकणार आहोत. म्हणजे वसू आत्याने ही सगळी प्लॅनिंग केलेली आपल्याला दाखवत आहेत प्रेक्षकांनो. आता वसू आत्या म्हणतात, हे बघ, पिहूच्या चित्रकलेचा वापर करणार आहे ना ती सत्य शोधण्यासाठी. तिला वाटतंय की चित्रकलेच्या मदतीने ती आपल्याला अडकवेल, पण प्रत्यक्षात तीच आपल्या जाळ्यात अडकणार आहे. आता नंदिनी या वसू आत्याकडे बघतीये, नेमकं काय चाललं होतं या बाईच्या डोक्यात. वसू आत्या म्हणतात, तुला काय वाटलं नंदिनी, अगं त्या पिहूने लग्न मंडपाचं चित्र स्वतःहून काढलं, चूक. अगं आम्ही ते चित्र तिच्या डोक्यात फिट करून आलो होतो, म्हणजे जे जे आपल्याला माहिती पण नाहीये ना अशा गोष्टी त्यांनी सांगितल्यात बरं का. आता कसं काय, आता हे नंदिनी विचारते वसू आत्याला, हे तुम्ही कसं केलं. मग आता रम्या सांगते, त्या दिवशी आता रम्या मुद्दाम या नंदिनीचा काव्याच्या लग्नाचा अल्बम त्या पिहूच्या खोलीत घेऊन गेली आणि तिला ते फोटो दाखवत असते. हे पिहू, हे फोटो बघ ना तुझे लग्नातले, अगं नऊवारी घातली होती ना तू, काय छान दिसत होतीस ग पिहू, किती मज्जा करताय ना सगळे. अगं हे काय ग पिहू, अगं या फोटोत तर पार्थ एकटाच उभा आहे. अरे नंदिनी आणि पार्थ मागे नावं लिहिली आहेत, पण नंदिनी तर इथे नाहीच आहे, पार्थ कसं काय एकटा उभा आहे बरं. मग आता ही पिहू विचार करायला लागते, असं कसं. मग लगेच ही रम्यास तिला आठवण करून देते, अगो नंदिनी वहिनी किडनॅप झाली होती ना, सो सॅड, म्हणून पार्थ एकटा उभा आहे. आता रम्याने हे सगळं पिहूच्या डोक्यात घातलेलं असतं, म्हणून पिहूने तसं ते चित्र काढलंय असं त्यांनी इथे दाखवलंय. रम्या आता हे सगळं नंदिनीला सांगतीये जे आपल्याला स्क्रीनवर दिसतंय. मग पिहूच्या डोक्यात आयडिया आली की नंदिनी ताईला म्हणजे नंदिनी वहिनीला आपण असे चित्र काढून दाखवूयात, म्हणजे हे सगळं रम्यानेच तिला करायला भाग पाडलं, असं चित्र त्यांनी समोर उभं केलंय. आता नंदिनी ते सगळं ऐकते आणि म्हणते, बापरे, म्हणजे तुम्ही पिहूच्या डोक्यात ते चित्र उभं केलं.
तुम्ही सगळं हे पिहूच्या डोक्यात पेरलं? वसू आत्या म्हणतात, करेक्ट नंदिनी, अगं ते जे मी पेरलं ना ते भरपूर उगवलं आणि पिहू तुझ्याकडे ते चित्र काढून घेऊन आली आणि ते चित्र घेऊन तू माझ्याकडे आली. मला माहित होतं हे सगळं असंच होणार. मग लगेच रम्या म्हणते, काय गं आई, तू एवढी सगळी प्लॅनिंग केली, तुला भीती नाही वाटली का? नंदिनी येईल, तुला जाब विचारेल, भीती नाही वाटली तुला आई? वसू आत्या मुद्दाम नंदिनी समोर सांगतात, बाई वाटली ना भीती. अगो सांगते रम्या, सगळं सांगते. मी वाटच पाहत होते नंदिनी मला जाब विचारायला कधी आणि केव्हा येईल. आणि आता वसू आत्याला माहित होतं की पिहूने चित्र दाखवल्या ही नंदिनी त्यांना जाब विचारायला येईल. आणि आता इतकं ओव्हर दाखवलं ना हे प्रेक्षकांनो. आता इथे वसू आत्यानं काउंटिंग करताना दाखवल्यात 5, 4, 3, 2 आणि 1. आता 1 म्हटल्या नंदिनी त्यांच्या खोलीत प्रवेश करते आणि त्यांना ओरडते. तेव्हा मागच्या वेळेला तो सीन नव्हता दाखवला का आपल्याला, वसू आत्या तुम्ही हे सगळं का केलं? मग दीपकचा नंबर पण ती फोनमध्ये बघते, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. ते काही दाखवलं नाही पण एवढंच दाखवलं. आता ही रम्या म्हणते, वाई सगळं तू तुझ्या प्लॅनिंग प्रमाणे केलंस. नंदिनी म्हणते, तुम्ही हे सगळं आधीपासून ठरवलं होतं वसू आत्या? वसू आत्या म्हणतात, हो. तू माझ्या खोलीत नाही आली, अगं तुला मी आणलं माझ्या खोलीत आणि मी तुला चॅलेंज केलं. मी घाबरल्याचं नाटक केलं तुला आणि चॅलेंज करून सांगितलं की तुला ज्याला जे सांगायचं ते सांग, कोणी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. आणि माझं चॅलेंज खरं झालं. तुझं कोणीही खरं मानलंच नाही नंदिनी, तुझ्यावर कोणीच विश्वास ठेवला नाही. आणि हे सगळं वसू आत्याने प्लॅन केलं ते सगळं पुन्हा दाखवलं. म्हणजे वसुताई तिथे सगळ्यांसमोर या नंदिनीला कशा खोटं पाडतात ते सीन त्यांनी पुन्हा पुन्हा दाखवला प्रेक्षकांनो. म्हणजे पिहूला बोलवते नंदिनी, पण पिहू सुद्धा वसू आत्याला घाबरून खोटं बोलते. ते सगळं पुन्हा पुन्हा दाखवलंय त्यांनी आजच्या एपिसोडमध्ये. ते सगळा सीन आपल्याला स्क्रीनवर दिसतोय. आणि मग रम्या म्हणते, नंदिनी अगं तू तेच केलं जे आम्हाला हवं होतं. तुला 24 तासाची मुदत आम्ही दिली ग, आम्ही दिली. म्हणजे तू जरी मागितली नसती तरी आम्ही ती तुला देणारच होतो ग. 24 तासात तू आमचं काय उखाडणार होतीस हे आम्हाला माहित होतं. आणि मग नंदिनीला आश्चर्यच वाटतंय या मायलेकीचं. वसू आत्या म्हणतात, तू 24 तासात जाऊन कुठला पुरावा आणणार होतीस हे मला माहित होतं नंदिनी. तो पुरावा काय असेल हे काही वेगळं माहिती असायची गरज नव्हती. तो पुरावा दीपकच असणार हे मला चांगलंच माहिती होतं. आणि आता पुढच्या सीन मध्ये ना प्रेक्षकांना तुम्ही बघताय की वसू आत्या नंदिनीला सांगतात की त्यांनी दीपकला कसं मॅन्युप्लेट केलं, म्हणजे दीपकच्या डोक्यात काय घातलं. पण तरी तो दीपक इतका येडा निघाला ना प्रेक्षकांनो. आपण मालिकेच्या पात्राबद्दल बोलतोय, म्हणजे त्याने स्वतःची म्हणजे तो खरं जरी बोलला असता नंदिनीकडनं तर त्याचं काही बिघडलं नसतं बरं का. तसंही नंदिनी त्याला सोडणार होती हे त्याला माहिती होतं. तर बघा वसू आत्या दीपकला काय सांगतात, अरे दीपक मी तुला सोडवू शकत नाही. म्हणजे दीपक म्हणतो ना, तुम्ही जा इथून, तुम्ही काय मला सोडवू शकत नाही तर मी तुमची मदत करणार नाही. मग वसू आत्या त्याला पुढे काय बोलतात ना ते ऐकवलंय. वसू आत्या म्हणतात, तुला सुटका हवी आहे ना दीपक, मीच तुझी सुटका करायची असं थोडी आहे. मग दीपक म्हणतो, तुम्हाला मदत हवी आहे ना, मग तुम्हीच मला सोडवणार ना. मग त्यावर वसू आत्या म्हणतात, अरे मी नाही, तुला नंदिनी सोडवायला येईल. जशी मला तुझ्या मदतीची गरज आहे तशी नंदिनीला पण तुझ्या मदतीची गरज आहे. मी तुला मदत मागायला आली आहे तशीच नंदिनी सुद्धा तुला मदत मागायला येईल. तिला तुझ्या मदतीची गरज आहे. ती तुला म्हणेल की दीपक मला मदत कर, पण तू आता एक काम करायचं, तू त्या नंदिनीला सगळं सांगायचं की मी तुला येऊन भेटले आणि तुझ्याकडे मी मदत मागितली, सगळं सांगायचं. तिला पटवून दे की तुला आता तुझ्या अपराधांची जाणीव झालीये, तुला पश्चाताप होतोय. कळतंय का तुला दीपक मी काय बोलते, कळतंय का? हे बघ खूप रड, तिच्या समोर रड पड, रडता येतं ना बाबा तुला, अरे ताटून रड आणि तिला असं विश्वास दे की तू तिच्याकडनंच साक्ष देशील. हे बघ तिला विश्वास बसला पाहिजे की तू तिच्याकडनं बोलणार आहेस. लक्षात ठेवायचं दीपक. तिला सांग की मला चांगलं आयुष्य जगायचंय, मला नवीन कुटुंब हवंय, मी चांगलं आयुष्य जगेल. मग ती नंदिनी तुला बरोबर सोडवते की नाही जेलमधून बघ. मग दीपक विचारतो वसू आत्याला, ती अशी कशी सुटका करेल एवढ्याच गोष्टीवर. त्यावर ही वसू म्हणते, अरे ती तुला जामीन मिळवून देऊ शकते, तिचा खरेपणा सिद्ध करायला ती काही करू शकते. तू घरी ये आणि सांगून टाक सगळ्यांना की मी तुला सांगितलं नंदिनीला किडनॅप कर. सुरुवातीला तू असं बोल, पण नंतर मी तुला एक फोन करेल, तुझ्या फोनवर मिस कॉल देईल. मग काय करायचं की फोन उचलायच्या बहाण्याने तुझे जे जामिनाचे पेपर असतील ना ते खिशातनं अलगद खाली टाकायचे. त्यानंतर जे काही करायचं ते रम्या करेल, तुला नंतर काहीही करायची गरज नाहीये. आणि मग नंतर आपल्याला माहितीच आहे प्रेक्षकांनो रम्याने कसा ड्रामा रंगवला. ते पेपर खाली पडल्यावर रम्या म्हणते, हे जामिनाचे पेपर आहे, म्हणजे या नंदिनीनेच दीपकला जामीन मिळवून दिला.
आणि त्या दोघी मायलेकीनी मिळून हे सगळं फिरवलं. पण माझं असं म्हणणं आहे प्रेक्षकांनो, दीपकला एवढं खोटं बोलायची गरजच नव्हती. त्याला जर कल्पना होती की नंदिनी त्याला सोडवणार आहे, तर मग तो कशाला इतका नंदिनी बद्दल वाटेल ते बोलला बरं. उगाच काहीतरी वसुहत्याच्या पारड्यात जायचं म्हणून गेलेलं आहे. तर असो, आता हा ड्रामा लवकरच संपणार आहे. फक्त यांनी लवकर संपवा बाबा. काय दाखवतात प्रेक्षकांनो, इत्यंभूत अगदी डिटेल, म्हणजे अति डिटेल दाखवतात. बघू आता पुढे काय काय घडतंय. आता हा पुन्हा एकदा ड्रामा त्यांनी स्क्रीनवर दाखवला. आज सगळा भूतकाळाचाच भाग दाखवलेला आहे. वसुहत्या काय काय सांगताय की त्यांनी सगळं जे प्लॅनिंग केलं ना ते पुन्हा पुन्हा दाखवलंय. वसुहत्या म्हणतात, अगं नंदिनी, तुला वाटलं की तू दीपकला आणलंय, पण ते मीच आणलं होतं. मीच त्याला इथे आणायला तुला मजबूर केलं होतं. आता ही रम्या म्हणते, बघ ना आई, या नंदिनीला वाटत होतं की ही सत्य शोधण्यासाठी बेभान होऊन फिरतीये. म्हणजे तू नुसती बेभान फिरत होतीस ग आमच्या बोटाच्या इशाऱ्यावर, पण आता कळलं का तुला? अगं तू नव्हती आम्हाला खोटं सिद्ध करत, आम्हीच तुला खोटं सिद्ध करत होतो. त्यावर वसुहत्या म्हणतात, या घराचं सुख तुझ्यामुळे बिघडलं. हे मी आता रोज रोज चित्र सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभं करणार आहे. आणि असं चित्र जर नाही उभं केलं ना मी, तर नावाची वसू नाही. आणि मानिनी आणि विक्रम मध्ये रोज भांडणं होतील तुझ्यामुळे. असं चित्र उभं जरी नाही राहिलं तरी मी प्रयत्न करणार. या घरात तुझी इमेज मी खराब करणार. मानिनी आणि विक्रम रोज भांडणार तुझ्यामुळे. ह्या घरातला आनंद, या घरातला सगळं सुख सगळं हिरावणार मी. दिमाखात मिरवणार मी या घरात. वसुंधरा शितोळे या घरात दिमाखात मिरवणार. आणि आता ही रम्या त्या नंदिनीला म्हणते, एन्जॉय लुझर, असं म्हणून असा अंगठा खाली दाखवते तिला. तर आता या वसुहत्या आणि रम्या निघून जात असतात तेव्हा नंदिनी संतापते. नंदिनी म्हणते, इतक्या जिंकल्याची मस्ती डोक्यात नका जाऊ देऊ तुम्ही. काय वाटलं तुम्हाला वसुहत्या? आतापर्यंत तुम्ही माझ्यातली सोंजवळ आणि संयमी नंदिनी पाहिली. माझं घर विस्कटायला चाललात का तुम्ही दोघी? बघतेच मी आता माझ्या घराची घडी कशी विस्कटता तुम्ही. हे घर, या घरातली माणसं माझा स्वाभिमान आहेत. या स्वाभिमानाला चॅलेंज करता का तुम्ही? ठीक आहे, आता तुम्ही बघाच ही नंदिनी काय करते. ही नंदिनी सीताही होऊ शकते आणि दुर्गाही होऊ शकते. आणि तुमचा खोटा मुखोटा पाडण्यासाठी मला दुर्गेचा अवतार जरी घ्यावा लागला ना तरी तो मी घेईल. मला आता तुमचं खोटं उघडं पाडायचंय वसुहत्या. आता मी शांत बसणार नाही. तुम्हाला काय वाटलं खेळाची एक बाजू पाहिली तर खेळ संपला? नाही वसुहत्या, खेळ अजून संपलेला नाहीये, कारण अजून मी जिंकलेली नाहीये. आज रात्री झोपा तुम्ही सुखाने, पण आता लवकरच तुमची झोप मी उडवणार आहे. एकमेकींना धरून उभं राहा, कारण आता वादळ येणारे वसुहत्या. आणि एवढं बेभान होऊन हे वादळ येणार आहे ना की यात तुम्ही उभं राहणं तर दूर, पण तुमचा निभाव लागणं सुद्धा अशक्य आहे. आता असं ती बोलते नंदिनी, तर या दोघी मायलेकी तेव्हा चुपचाप ऐकतात आणि चालल्या जातात बरं का तिथून. पण मध्ये मध्ये ना त्यांनी छान दाखवलंय, म्हणजे नंदिनीचं असं दुर्गेचं रूप दाखवलंय. अगदी विदिन अ सेकंड दाखवलंय त्यांनी प्रेक्षकांनो, त्यामुळे त्याचे मुवमेंट कॅप्चर नाही करता आले. असो, आता पहाट झालीये आणि नंदिनी तिच्या सासऱ्यांसाठी पोहे बिहे करते बरं का. आता इथून त्या सासू सासऱ्याचे भयंकर भांडणं चालू होऊन जातात. मालिकेमध्ये बहुतेक तरी आता त्या तिसऱ्या भावाची एंट्री दाखवतात वाटतं, कारण ते पार्थचे बाबा आहे ना, ते त्या तिसऱ्या मुलाशी म्हणजे युगंधरशी बोलत असतात की अरे युगंधर, तुला पैसे पाठवलेत. हो मी बरा आहे, तू लवकर ये हं इकडे, असं म्हणून ते फोन ठेवून देतात. आता त्यांचं फोनवर बोलणं झाल्यावर नंदिनी त्यांच्या समोर पोहे ठेवते, म्हणजे आणते अशी पोहे. त्यांना वाटतं की मानिनी ताईच आहेत. ते म्हणतात, विक्रम मानिनी नाश्ता आण बरं. नंदिनी म्हणते, बाबा तुमच्यासाठी पोहे आणलेत मी, तुम्हाला पोहे आवडतात ना? तसं पाहायला गेलं तर त्यांना पोहे खायचे असतात, पण नंदिनीने केल्यावर ते पोह्याला स्पर्श सुद्धा करत नाहीत. पण आता हे बघून त्या मानिनी ताई संतापतात ना. एकीकडे मानिनी ताईंची फेवरेट आणि लाडकी सून, दुसरीकडे विक्रम यांची लाडकी आणि नको इतकी लाडकी असलेली बहीण. यात म्हणजे या नवरा बायकोमध्येच युद्ध चालू झालंय आता मंडळी. बघा हं आता. मानिनी ताई म्हणतात, काय हो अहो नंदिनीने पोहे वाढलेत तुमच्यासाठी, तुम्हाला आवडतात ना? मग आता विक्रम म्हणतात, मग? तर मानिनी ताई म्हणतात, मग काय, मग खात नाही तुम्ही पोहे? मग आता ते विक्रम म्हणतात, मला नाही खायचे पोहे, मला नाही खायचे सध्या, मी नाही खाणार, मला फळं खायचे. मानिनी ताईंना भांडण करायचंच होतं बरं का प्रेक्षकांना. त्या म्हणतात, मग फळं खायचे ना, मग नंदिनी दिल ना चिरून, असेच का बरं खाताय? विक्रम म्हणतात, मला असेच खायचे, काही प्रॉब्लेम आहे का तुला मानिनी? मग आता नंदिनी तिथून जाणार असते. आता मानिनी ताई म्हणतात, थांब ग नंदिनी. आणि आता त्यांच्या नवऱ्याला म्हणतात, काय प्रॉब्लेम आहे हो तुमचा? काय हो, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? नंदिनीच्या हातचं खाणं सगळं काय तुम्ही टाळणार आहात का? माझ्या नंदिनीला वाईट टाकणार आहात का? त्यावर हे विक्रम म्हणतात, तुझी सून आहे, काय करायचं तिने ते करावं, पण माझी काळजी करायला तिने येऊ नये.
आता मानिनी चिडतात आणि माझी सून आहे मग तुमची कोणी नाहीये, असं का वागताय तुम्ही, हे असं वागणं तुमचं, हे असं रूप कधीच बघितलं नाही मी. विक्रम म्हणतात मी पण तुझ्या सुनेचं असं रूप कधी बघितलं नाही. हे असे वाटेल ते आरोप करावेत का घरच्यांवर? अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्यामुळे समोरच्या माणसाला त्रास होतो. नाही तसं एका पॉइंटला माणसांच्या वागण्याचा त्रास होतो, तसं तुझ्या सुनेला आणि तुला माझ्या या वागण्याची सवय होईल हळूहळू. आता ते असं बोलून निघून जात असतात. आता या मानिनी त्यांचा संताप होऊन जातो ना, त्यांचं बोलणं त्यांनी डावललं. आता त्या चिडतात, म्हणतात थांबा, काय म्हणतात तुम्ही, काय म्हणालात, माझ्या सुनेला असं बोलायची गरज नाही, विक्रम संपवा आता हे सगळं. ते अजून जोरात बोलतात, नाही संपणार हे सगळं. नुसतं रागवलं नाही मी नंदिनीवर, दुखावलंय मी तिच्यामुळे, खोलवर दुखावलं गेलोय. त्यावर मानिनी म्हणते तुम्ही काय एकटे दुखावले नाही गेलात, नंदिनी पण दुखावली गेली आहे, तिच्याही मनाचा विचार करा. विक्रम म्हणतात जी दुसऱ्यावर आरोप करते ती करते का दुसऱ्याच्या मनाचा विचार, मी कशाला करू तिच्या मनाचा विचार. आता मानिन ते रडायला लागतात, काय वागता तुम्ही, काय बोलता, अहो काय बोलू लागले, स्वतःच्या सुनेला काही वाटतं का, आता मला सहन नाही होते तुमचं असं वागणं बोलणं. पण आता ते विक्रम म्हणतात ए मानिनी बस कर, आता तू माझं रूप पहिल्यांदा बघते ना, आता तिचंही रूप बघ आणि तिच्या चुका मान्य कर ना. पण आता नंदिनी म्हणत असते आई बाबा अहो तुम्ही भांडू नका हो. पण आता मानिनी ताई म्हणतात थांब जरा नंदिनी, आता मी बोलते यांच्याशी. मानिनी ताईने आता सगळा पाडा वाचलाय बरं का, नंदिनीने काय काय केलंय आतापर्यंत. मानिनी ताई म्हणतात काय बोलले तुम्ही, नंदिनीचं खरं रूप, नंदिनीचं रूप काय तुम्ही पाहिलं नाही का. मानिनी ताई म्हणतात नंदिनीने जे जे केलंय ते काय आता मला सगळं तुम्ही ऐकून दाखवायला लावणार आहात का. आता ते जीवा आणि पार्थ पण आले बरं का तिथे, ते त्यांच्या वडिलांना थांबवत असतात, अहो बाबा भांडू नका हो. ते जोरात हात झटकतात त्या दोघांचा, थांबा मध्ये मध्ये बोलू नका तुम्ही. अरे बापरे, मजा आली हो प्रेक्षकांनो हे भांडण पाहताना मला. मानिनी ताई म्हणतात माझ्या नंदिनीने काय केलंय आतापर्यंत तुम्हाला सांगू काय वेगळं, अहो ही पोरगी माप ओलांडून घरात आली, या घरात आल्यावर तिने सगळ्यांना आपलंसं केलंय, तुम्हाला मला जीवाला. अहो खूप वर्षानंतर मला चांगली मैत्रीण मिळाली, तुम्हाला लेक मिळाली, जीवाला वळण लावलं तिने, त्याला पण मैत्रीण मिळाली. अरे या घरात सगळ्यांचं नातं तिने जपलंय, तिने या घरातल्या रीतीभाती शिकल्या. तुम्ही काय करू लागले, माझ्या सुनेला वाटेल ते बोलू लागले तुम्ही. वटपौर्णिमेच्या दिवशी तिच्या पायाला लागलेलं असून सुद्धा तिने फेऱ्या मारल्या आपल्या पोरासाठी. अहो मला वाटलं होतं तुम्ही एका नजरेत ओळखता माणसाला, पण तुम्ही असे नाहीये, तुम्ही वेगळेच निघाले. आता ते विक्रम पुन्हा आरडाओरडा करता, मला वाटलं मारता का काय. आता ते म्हणतात गप्पा बस मानिनी, काय म्हणलीस तू, काय म्हणलीस, अगं जेव्हा तुझ्या लेकाच्या जीवावर आलं होतं तेव्हा तू याच सुनेला खोलीत जायला अडवलं होतं का नाही. त्यावर मानिनी ते म्हणतात हो चुकले होते मी तेव्हा, चुकले होते मी, तिची माफी पण मागितली होती तेव्हा, पण तुम्हाला सांगते मी, तुम्हाला माफी मागावं लागेल माझ्या सुनेची. विक्रम म्हणतात मी नाही मागणार माफी, माझ्या बहिणीची माफी मागितली काही नाही. आता मानिनी ते म्हणतात नाही मागणार माझी सून माफी, तुमच्या बहिणी पुढे झुकलात तुम्ही. आता या दोघांचे भांडण नुसते असे तोंड हलवताना दाखवले बरं का. इथून पुढे ते जोरात ओरडतात, ह्या जोरात ओरडतात. मला वाटलं आता तिथे WWF चालू करतात का काय कोणाच ठाऊक. आता सगळं आतापर्यंतचा पास दाखवला त्यांनी, म्हणजे या दोघांमध्ये आतापर्यंत कधीच भांडणं झाले नाही, पण नंदिनीमुळे आता ते भांडायला लागले. त्यामुळे नंदिनीला प्रचंड रडू येत असतं. आता तिकडनं पार्थ आणि जीवा थांबवत असतात भांडणं, पण हे दोघं काही भांडायचे थांबना. मला असं वाटलं प्रेक्षकांनो फार वर्षापासून तुंबलेलं भांडण आहे जे बाहेर निघालंय, म्हणजे एकमेकांशी खूप भांडायचं होतं वाटतं आणि नंदिनीच्या निमित्ताने भांडून घेतलं, असंच चित्र डोळ्यासमोर दिसलं. पण खरं असतं प्रेक्षकांनो, एका माणसामुळे घराची शांती भंग होते, तशा या वसू आत्या. त्यामुळे कसं असतं ना, कोणाला किती महत्व द्यायचं ना हे आपल्या हातात असतं आणि माणसं ओळखायला शिकलं पाहिजे. मालिकेवरनं तरी आपण एवढंच समजतो आणि शिकतो, हे खरंय. खऱ्या आयुष्यात सुद्धा अशी डॅम्बिश लोक असतात. म्हणजे मी आमच्या घरातच असं उदाहरण पाहिलंय म्हणून सांगते बरं. वसू आत्यासारख्या प्रॉपर्टीच्या हपापणाऱ्या बायका, आत्या, बहिणी असतात, म्हणजे सगळ्यांच्याच अर्थी मी बोलत नाहीये, पण असतात कोणाकोणाचे पर्सनल अनुभव म्हणून शेअर करते बरं का. जास्ती मनावर घेऊ नका, सहज शेअर केलं मनातलं, जशी मी नेहमीच तुमच्याशी शेअर करत असते. तर बघा आता पुढे काय होतं, ही नंदिनी लागते रडायला, तिथे काव्या पण आलीये, ती सांभाळत असते नंदिनीला, ताई रडू नको. पण या दोघांचे भांडणं पाहून हे पोरं घाबरले. आता यांची मजाले घटस्फोट घ्यायची प्रेक्षकांनो. पण बघा म्हणजे हे पण कधी एवढे भांडले नसतील तेवढे नवरा बायको भांडताय हे बघून आता ते रडायलाच लागतात सगळेजण. तर बघू आता पुढे काय घडते.
इथेच त्यांनी एपिसोड संपवलाय. आता ही रम्या मुद्दाम या बहिणींना आठवण करून देत असते, आता तुम्हाला घरातून जायचंय बरं का, घर सोडायची वेळ जवळ आली आहे. आणि आता काव्या चिडते आणि म्हणते या मायलेकीला ना अशी घडवते ना, अद्दल शिट्टीच वाजवते यांची. मग आता ही नंदिनी म्हणते नाही काव्या, आपण आपल्या पद्धतीने घडवू त्यांना अद्दल. हे बघ तू तुझ्या पद्धतीने लढ आणि मी माझ्या पद्धतीने, आपण दोघी मिळून यांचा निकाल लावू. आणि आता येणाऱ्या एपिसोडमध्ये वसुहत्याचं हे कारस्थान समोर येणारच आहे, त्यामुळे कधी आणि कसं येतंय ते आपल्याला बघायचंय. कसा वाटला आजचा एपिसोड मला कमेंट करून नक्की कळवा. आणि भेटूयात उद्या पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर मंडळी. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.